केरळच्या वायनाडमध्ये कन्स्ट्रक्शन साइटवर भूस्खलन झालंय आणि भूस्खलनाची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळतेय। आमचे प्रतिनिधी सुमेध आपल्याला या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। सुमेध, गेल्या वर्षी सुद्धा वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं होतं आणि त्या घटनेच्या आठवणी ताज्या असताना ही अशा प्रकारची आणखीन एक घटना। मॅम, केरळमध्ये वायनाडमध्ये आत्ताच एक आपल्याकडे सीसीटीव्ही असा हाती आलेला आहे, ज्यामध्ये एक कंटेनर जे आहे ते रोडवर लँडस्लाइडमध्ये एका कारच्या दिशेने रस्त्याच्या दिशेने येत असताना अनेक माणसांची धावपळ होत असताना आपल्याला त्यामध्ये पाहू शकतो। त्याच्यामध्ये टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर असतील, यांचं देखील खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तो जो रस्ता आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। ते कंटेनरही एका अनेक स्पीडमध्ये पब्लिकच्या दिशेने येत असताना जीवितहानी झाली नाही सुदैवाने, हेच यामध्ये आपल्याला ठळकपणे दिसून येत आहे। अगदी म्हणजे या दृश्यामध्ये काही लोक अगदी बालंबाल बचावलेली आहेत असं आपल्याला म्हणता येईल। सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाहीये, हेच यामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। धडकी भरवणारी अशी ही सीसीटीव्ही कॅमेराची दृश्य आहेत। ही जी सीसीटीव्ही दृश्य आहे ते एकदम आजच्या व्हिज्युअल ऑफ द डे असं म्हणू शकतो आपण। अगदी 4 माणसं आपल्याला दिसत आहेत जी या टँकर खाली अगदी येताना अगदी थोडक्यात बचावलेली आहेत। सुमेध, धन्यवाद या माहितीबद्दल। वायनाडमधली दृश्य एका कन्स्ट्रक्शन साइटवरती भूस्खलन झालेलं आहे आणि या भूस्खलनाचा, या मातीचा, राडारोडाचा, चिखलाचा वेग एवढा होता की अख्खाच्या अख्खा टँकर याच्यामध्ये स्लाइड होत आला। सुदैवाने या ठिकाणी एक जीप पार्क्ड होती, त्या जीपमध्ये तो अडकला आणि जे चार लोक या भूस्खलनाच्या चिखलाबरोबर घसरून आले ते 4ही जण सुदैवानं या ठिकाणी वाचलेले आहेत। हृदयाचा थरकाप उडवणारी अशी ही दृश्य केरळच्या वायनाडमधली। गेल्या वर्षी सुद्धा वायनाडमध्ये भूस्खलन झालेलं होतं, ज्यामध्ये मला वाटतं जवळपास एक गाव संपूर्ण त्या भूस्खलनाच्या चिखलाखाली दबलं गेलेलं होतं आणि आता ही कन्स्ट्रक्शन साइटवरची भूस्खलनाची दृश्य। प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार इथे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र अजून अंतिम माहिती आपल्यापर्यंत आलेली नाहीये। ज्या वेगानं हा चिखल आणि ही माती इथे आली त्यानं अख्खाच्या अख्खा हा टँकर, ज्याचं काही टनांपर्यंत वजन असतं, तो संपूर्णपणे या रस्त्यावरनं बाजूला ढकलला गेला। हे जे जोडपं आहे, जे जोडपं स्वतःचा जीव वाचवत या ठिकाणी धावत होतं, त्यांचं नशीब किती बलवत्तर बघा की हा टँकर त्या तिथे पार्क असलेली जी जीप होती त्या जीपवरती अडकला आणि त्यामुळे हे जोडपं त्या टँकर खाली येता येता बचावलं। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशीच काहीशी या दोघांची सिच्युएशन आहे। वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी आहेत। प्रियंका गांधी यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे आणि आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत। या ठिकाणी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेले आहेत, कारण हा जो चिखल आहे, मोठं लँडस्लाइड आहे, या चिखलाखाली काही जण अडकलेले आहेत अशी सध्या ताजी माहिती आपल्या हाती आलेली आहे। त्या सगळ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अशी माहिती मिळते। प्रियंका गांधी यांनी जी एक्सपोस्ट केलेली आहे त्यानुसार हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि जे मुख्यमंत्री आहेत व्ही डी सतीशन यांनी NDRFच्या मदतीनं आणि SDRFच्या मदतीनं इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। रेस्क्यू टीम्स इथे घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे अशी माहिती प्रियंका गांधी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये दिलेली आहे। अजून यामध्ये कोणी दगावलंय का, किती जण या राडारोडाखाली अडकलेली आहे त्याचा
ठोस आकडा आपल्याला समजू शकलेला नाहीये. मात्र ह्या दृश्यामध्ये जी आपल्याला दिसत आहेत, जी 3-4 लोक या रस्त्यावरनं धावून येत आहेत, ते सध्या तरी सुरक्षित आहेत. मात्र इतर कुणी या कन्स्ट्रक्शन साईटवरचे काही मजूर किंवा इतर कुणी होते ते काही या राड्यारोड्याखाली, या चिखलाखाली दबले गेले आहेत का, कुणाचा यामध्ये जीव गेलाय का, हे आपल्याला अजून कळू शकलेलं नाहीये. त्याचा आकडा काही समोर येऊ शकलेला नाहीये.